असताना काही गोष्टी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण ए वर घेतो आणि खाली बी भागीला सी घेत असतो, ठीक आहे. तर असं करत असताना मी काय सांगितलं होतं, खाली दोन कार्यकर्ते आहेत, वर डायरेक्ट मुख्यमंत्री आहेत. अशा वेळेस नाही का कार्यकर्ता काय करत असतो, कोणाशी डायरेक्टली भेटायचा प्रयत्न करतो, मुख्यमंत्र्याशी. म्हणजे अशा वेळेस नाही का ए गुणिला सी भागीला बी, याचा अर्थ कार्यकर्त्याने का लई ताकदवर आहे, डायरेक्ट मुख्यमंत्र्याशी वर जाऊन भेटला, ठीक आहे. खाली दोघ जण असतात तेव्हा नाही कार्यकर्ता सगळ्यात खालचा कार्यकर्ता कोणाला जाऊन भेटायला, पीए ला भेटत नाही, कोणाला भेटायला, डायरेक्ट मुख्यमंत्र्याला भेटण्याचं. मग आता आपण समजूया तिथं 5 नावाचा मुख्यमंत्री आहे, 4 नावाचा पीए आहे आणि 3 नावाचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता डायरेक्ट जाऊन कोणाला भेटायला, मुख्यमंत्र्यांना. म्हणजे 5 गुणिला 3 भागीला 4 5 3 15 भागीला 4. म्हणजे लक्षात आली कन्सेप्ट. जेव्हा कधी तुम्हाला असे सिच्युएशन दिसल, डायरेक्ट खालच्या अंकाने डायरेक्ट वरच्या अंकाला बोलायचं, पण खाली 2 अंक म्हणजे दोघ जण खाली पीए कार्यकर्ता खालीच पाहिजे, तेव्हा कार्यकर्ता डायरेक्ट जाऊन कोणाला भेटते, मंत्र्याला. म्हणजे सगळ्यात वरच्या अंकासोबत मल्टिप्लिकेशन. दुसरी टर्म काय आहे, तुम्ही जेव्हा ए ठेवता, ए भागीला बी घेता आणि खाली सी, कार्यकर्ता लई तळागाळातला, डायरेक्ट लई तळागाळातला कार्यकर्ता खालचा, तो काय म्हणते, भाऊ आपली मुख्यमंत्र्याशी काही डायरेक्ट जमत नाही, आपल्याला अगोदर आपण पहिला सामान्य माणूस आहोत, मला पहिल्यांदा भेटायला लागते ते पीए ला भेटायला लागते. मग त्याने काय केलं, ए आणि बी गुणिला सी, पहिल्यांदा कार्यकर्त्यानं काय केलं, नातं कोणाशी जोडलं, पीएसी, म्हणजे खालच्या टर्मनं खालच्या टर्मला जोडलं. लक्षात येते, वर गेला का तो. म्हणजे वर जेव्हा 2 असतात तेव्हा घाबरत कार्यकर्ता खालचा खालीच जाऊन भेटते, डायरेक्ट मंत्र्याला भेटत नाही. भेटते का नाही, मग लक्षात ठेवायचं. तर आता आपण समजूया, इथं 2 भागीला 5 हे वर मुख्यमंत्री पीए आणि खाली बिचारा कार्यकर्ता आहे. आता कार्यकर्ता काय करेल, वरचा वर मुख्यमंत्री तर आहेच आहे, पण खालचा खालीच काय करेल, भेटेल. म्हणजे 5 गुणिला 7 काय झालं, 5 गुणिला 7 म्हणजे 2 भागीला 5 7 35, ठीक आहे. तिसरी टर्म अशी येते की ए भागीला बी आणि सी भागीला डी. अशा वेळेस कार्यक्रम काय करायचा माहितीये का, वरचा आमदार आणि त्याचा पीए, खालचा एक आमदार आणि पीए. फोडाफोडीचं राजकारण कसं आहे तुम्हाला माहित नसेल. काय होत असते, या आमदाराच्या पीए न जाऊन डायरेक्ट कार्यक्रम करायचा, दुसऱ्या आमदाराला भेटायचं, सगळे पक्ष फोडायचे, मंत्री घेऊन पळायला लागतं की नाही. काय करायचं, हे या आमदाराचा पीए खालचा जाऊन त्या डायरेक्ट आमदाराला भेटते, म्हणजे कोणाचा एचा आणि टीचं नातं घ्यायला. बरं म्हणते, तू मोहा पीए घेऊन गेला का, तो हा कार्यक्रम मी वाचवतो म्हणते, याचा पीए वळून हे आणते, त्याच्या हाताखालचा इथला मुख्यमंत्री, म्हणजे सीचं कोणाशी नातं घ्यायला लागलं, बीसी. याचा पीए त्याच्यापाशी, त्याचा पीए याच्यापाशी. म्हणजे लक्षात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात खालची टर्म सगळ्यात वरच्या टर्मशी गुणाकार करते आणि मधातल्या बिचाऱ्या दोघे एकमेकाला मल्टिप्लाय करत असतात. आता बघूया, 2 भागीला 3 आणि 4 भागीला 5 असं जर केलं, कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन होईल सांगा बरं. 5 2. सगळ्यात अगोदर गुणाकार, हे 5 कोणापाशी जाऊन बसत, 2. खालचा पीए कोणापाशी चालला, 2 पाशी, 2 गुणिला 5 आणि 3 कोणापाशी चालला, 4. 3 गुणिला 4. पण इथं कटाकटी होते का पायाचा, बे एक बे, बे दोन्ही 4, 5 वर जसा तसा राहिला, 3 दोन्ही 6, 5 भागीला 6 याचे. ठीक आहे. त्या तिन्ही कन्सेप्ट ने आपल्याला दररोज स्पर्धा परीक्षेत कामी येतात, दोन्हीच्या प्रोसेस मध्ये पण कामी, फक्त पाठच करून ठेवायचं, लक्षात घ्यायचं.